दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। शरद पवार गट पराभव झालेल्या जागांचे आता रिपोर्ट्स मागवणार आहेत आणि 11 तारखेपर्यंत बूथची आकडेवारी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बूथ प्रमाणे कारण सांगण्याचे देखील पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जुई, काय अपडेट्स? अगदी सौरभ, आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची बैठक आज पार पडली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने काही पक्षांतर्गत बदलीचे विषय देखील आले। त्यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बदली देखील चर्चा रंगली होती। मात्र जयंत पाटील जेव्हा बैठकीमध्ये संबोधित करत होते तेव्हा त्यांनी 11 तारखेपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला रिपोर्ट जे आहेत बूथ वाईज ते मागवले गेले आहेत। म्हणजे जर कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की पराभवाला प्रदेशाध्यक्ष जबाबदार आहे, तर तुम्ही बूथ वाईज मला तुमचे रिपोर्ट आणून द्या की कोणाची आकडेवारी किती आहे आणि बूथ वाईज ते बघतील आणि जर चुकी आढळली तर जयंत पाटील 8 दिवसांमध्ये राजीनामा देण्यासाठी देखील तयार आहेत। त्यामुळे 11 दिवसांची वेळ आहे, 11 तारखेपर्यंतची वेळ आहे। प्रत्येक बूथ वाईज आकडेवारी प्रत्येक कार्यकर्त्याला सादर करायची आहे। ती आकडेवारी प्रत्येक बूथ मध्ये आली आणि कोण जबाबदार आहे आणि कसं जबाबदार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभूताला याचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्यानंतर योग्य ती कारवाई देखील केली जाणार आहे। मात्र जर कार्यकर्त्यांचा रोष हा जयंत पाटलांवर असणार आहे तर मी 8 दिवसात पद सोडण्यास तयार असल्याची भाषा देखील जयंत पाटलांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संभाषण करताना केली आहे। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।